के जरीपटका थाना क्षेत्र में पढ़ने वाले राजकुमार केवलानी स्कूल में एक दर्दनाक घटना सामने आई है। तीसरी कक्षा में पढ़ने वाला 8 वर्षीय छात्र स्कूल में रिसर्च के दौरान अचानक गिर पड़ा। उसे तुरंत अस्पताल ले जाया गया, जहां डॉक्टरों ने उसे मृत घोषित कर दिया। मृतक छात्र की पहचान हनीत शालीराम कटरे के रूप में हुई है। जानकारी के मुताबिक वह रोज की तरह स्कूल गया था। वहीं रिसर्च के दौरान वह कक्षा से बाहर निकला, तभी स्कूल के बरामदे में अचानक बेहोश होकर गिर पड़ा। स्कूल प्रशासन ने तत्काल उसके नजदीकी अस्पताल पहुंचाया गया, लेकिन डॉक्टरों ने उसे जांच के दौरान मृत घोषित कर दिया। सूचना मिलते ही जरीपटका पुलिस मौके पर पहुंची और पंचनामा कर असक्रिय मृत्यु का मामला दर्ज किया। पुलिस का कहना है कि पोस्टमार्टम रिपोर्ट आने के बाद ही मौत के सही कारणों का पता चल सकेगा। ही जी घटना आहे एकदम दुःखद घटना जी घडलेली आहे। फनीत कटरे हा जो मुलगा आहे हा 3rd मध्ये आहे आणि काल दुपारला ब्रेकमध्ये हा मुलगा पडला आणि मरण पावला असं मॅनेजमेंटचं म्हणणं आहे। परंतु जेव्हा पॅरेंट्स शाळेमध्ये जेव्हा मुलाला पाठवतात याची रिस्पॉन्सिबिलिटी ही मॅनेजमेंटची असते, शिक्षकाची असते। परंतु असं काही घडलं नाही। काल जेव्हा 7:30-7च्या दरम्यान मी इथे आलोय, बघितलं इथली व्यवस्था एकदम घाण आहे। त्यानंतर मी स्वतः माननीय मंत्री दादाजी भुसे साहेबांना फोन केला, त्यांना ही माहिती दिली। ती माहिती दिल्यानंतर लगेच साहेबांनी माधुरी सावरकर मॅडमला डेप्युटी डायरेक्टर यांना कॉन्फरन्स घेतला आणि सांगितलं तात्काळ या प्रकरणाची तात्काळ सखोल चौकशी करावी आणि अहवाल सादर करावा तात्काळ। त्याच्यानंतर निलेश गुंट साहेब इथे आले, शिक्षण अधिकारी, त्यांनी पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर साहेबांनी जे आदेश दिले त्याप्रमाणे म्हणे आम्ही 3 लोकांची शिक्षकाकडून एक समिती गठीत करतोय। ती समिती आज आली आणि शाळेची पूर्ण शहानिशा केली, पाहणी केली। एकदम निर्लज्ज, एकदम बेकार जी परिस्थिती आहे, पाणी प्यायला घाण आहे, वॉशरूम एकदम घाण आहेत, मुलींचे वॉशरूममध्ये लाईट नाही आहेत, दरवाजे खिडके तुटलेले आहेत आणि जे झरझर झालेली आहे बिल्डिंग, कोणाच्याही अंगावरती सज्जा स्लॅब पडून मृत्यू होऊ शकते दुसऱ्या मुलाचा, याच्यासोबत झालं, अनेक कोणासोबत व्हावं नाही अशीच आमची मागणी होती। त्यांची समितीने पाहणी केली। पाहणी केल्यानंतर त्यांनी सरळ सांगितलं की या शाळेचा आपण ग्रँट हे रद्द करणार आहोत, असा अहवाल आपण समोर पाठवणार आहोत। त्यानंतर ही जी कारवाई आहे त्यानंतर शिक्षक इथले जे आहेत ते दुसऱ्या शाळेमध्ये शिफ्ट करतील आणि इथले जे स्टुडंट आहेत पॅरेंट्सला विचारून ते त्याप्रमाणे शिफ्ट होतील। फनीत कटरे म्हणून हा मुलगा आहे, हा ग्रिलपाशी पडला आणि मृत्यू झाला असं त्यांचं म्हणणं आहे। माझी एकच मागणी आहे, मुलगा आता मरण पावला, तो काही वापस येऊ शकत नाही। आम्ही मॅनेजमेंटला आर्थिक मदत म्हणून 25 लाख रुपयाची ही मागणी करत आहोत। ही आतापर्यंत मॅनेजमेंट करून हे झालेलं नाही। जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। अगदी बरोबर, आतापर्यंत जे पोलिसांकडून अपेक्षित होतं ते झालेलं नाही, परंतु आता माननीय झा साहेब, DCP झा साहेब आलेत। त्यांनी एकदम चांगल्या प्रकारे आम्हाला सहयोग करत आहेत आणि एकदम चांगल्या प्रकारे ते आम्हाला म्हणजे मार्गदर्शन करत आहे। त्यांच्या मार्गदर्शनाने जे होईल ते आम्ही मान्य करू। इथे मी नसून अनेक पवार समाजाचे पूर्ण पवार समाज आहे, तिथला एक मुलगा हरवला, अनेक राजनीतिक दलातील हे आहेत, कार्यकर्ते आहेत आणि इथे सगळे जे समाजसेवक आहेत अनेक, ते सगळे आलेले आहेत। मी स्वतः एकटा नाही आहे, इथे सगळे लोक माझ्या सोबत आहेत आणि सगळे आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत की मुलाला न्याय कसा मिळेल।